माननीय श्री संजय श्रीपतराव काटकर साहेब, सर्व अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व अधिकारी वर्ग यांचे इथे सुंदर माननीय श्री अल्पसंख्य सर आणि आयुक्त महोदय यांना ध्वजारोहणासाठी इथे आमंत्रित करीत आहे. तथा प्रशासक माननीय श्री संजय श्रीपतराव काटकर साहेब यांच्या हस्ते भारताचा 76वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा इथे संपन्न होत आहे. माननीय आयुक्त महोदयांच्या हस्ते इथे ध्वजारोहण होत आहे. तिरंगा आज फडकतो, त्यांच्या परिक्रमाची साक्ष देतो. वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या या कर्तृत्वाला नमन करतो. शाल अर्पण करून पुष्पगुच्छ देऊन माननीय श्री प्रकाश राणे साहेब यांचा सन्मान सत्कार करावा. साहेब महोदय तथा प्रशासक यांच्या हस्ते माननीय मुरलीधर होळकर साहेब यांचे इथे स्वागत सन्मान होत आहे, सत्कार होत आहे. माननीय अनिल खान देशमुख साहेब यांचे देखील इथे स्वागत करावं, सत्कार सन्मान करावा. सर्व निराभांडवासियांना आणि उपस्थित या ठिकाणी सर्व माझ्या सहकाऱ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. प्रजासत्ताकाची निर्मितीची प्रक्रिया ही साधारणतः 2.5 वर्ष चाललेली आहे. संविधानाच्या नंतरच खऱ्या अर्थानं हे प्रजासत्ताक आणि त्यानंतरच्या मग प्रक्रिया पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 साली झाली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीची प्रगल्भता ही वाढीच लागलेली आहे. आज हा 76वा वर्धापन दिन साजरा करत असताना मला गोष्ट निश्चित आनंद आहे की आपली लोकशाहीमध्ये होताना सत्तेचं हस्तांतरण हे अतिशय सुलभ आणि योग्य रीतीनं होताना दिसतंय. आणि त्यामुळंच ही लोकशाही समृद्ध आणि मोठी होण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले अशा सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना आणि नेत्यांना मी मनापासून वंदन करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपण सर्व शुभेच्छा देतो. धन्यवाद. उपस्थित राहायचं आहे. पुन्हा एकदा विनंती करतो की पाठी ना मित्र सगळ्यांनी इथे वेट. भारत देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व भारतीय नागरिकांना आणि विशेषत्वाने मेरा भाईंदरच्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. या लोकशाहीच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून अशा स्थानिक स्वराज्य संस्था जन्मास आलेल्या आहेत. त्या संस्थेच्या वाढीमध्ये प्रजासत्ताक निश्चितपणे महत्त्वाचा आहे आणि मला असं खात्री आहे, विश्वास आहे की यामध्ये नागरिकांच्या सेवेसाठी मेरा भाईंदर महापालिका कटिबद्ध आहे आणि या पुढच्या काळात सुंदर